विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आजच्या तासिकेत आपल्या सर्वांचं सहृदय मनापासून स्वागत आहे. आज आपण स्थूल वाचनामधील बाल साहित्यिका गिरिजा कीर हा पाठ पाहणार आहोत आणि पाठाच्या लेखिका आहेत सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड ह्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिका, लेखिका, ज्यांची असंख्य पुस्तके प्रकाशित आहेत, ज्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, ज्या काही काळ मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षही राहिलेल्या आहेत. या विजया वाड यांनी गिरिजा कीर या बाल साहित्यिका असणाऱ्या लेखिकेच्या वेगवेगळ्या साहित्याचं समीक्षण या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला समीक्षण म्हणजे काय कळलं पाहिजे. आपण एखादी कथा वाचतो, एखादी कादंबरी वाचतो, एखादं पुस्तक वाचतो आणि हे पुस्तक, कथा, कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला ते कसं वाटलं हे आपण सांगतो, लिहितो. मग जर तुम्हाला ते आवडलं असेल तर का आवडलं, आवडलं नसेल तर का आवडलं नाही, या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या पद्धतीला आपण समीक्षा असं म्हणतो. आणि आजचा पाठ हा गिरिजा कीर यांच्या वेगवेगळ्या साहित्य लेखनावरची विजया वाड यांची ही समीक्षा आहे. तर त्यांनी जी समीक्षा पाठामध्ये केलेली आहे, त्यांच्या नजरेतून बाल साहित्यिका गिरिजा कीर यांचं साहित्य कसं वाटलं ते आज आपण पाहणार आहोत. आज मी गिरिजा कीर यांच्या बाल साहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईच्या लेखनात तोचतोपणाचा दोष अभावाने आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीच तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यापेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बाल नाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बाल नाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाड गिरिजा कीर यांच्याबद्दल असं म्हणतात की गिरिजा कीर ह्या बाल साहित्यिक आहेत. त्यांनी प्रचंड मोठं साहित्य निर्माण केलं, परंतु त्यांच्या साहित्यामध्ये तोचतोपणा आला नाही. बऱ्याचदा असं होतं की काही लोक पुस्तकं लिहितात, साहित्य लिहितात, कादंबऱ्या लिहितात, कथा लिहितात, पण बहुतांशी कथा, बहुतांशी त्यांच्या कादंबरीतला आशय सारखा 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 असतो, म्हणजे तोचतोपणा. जर तोचतोपणा असेल तर बऱ्याचदा श्रोत्यांना, वाचकांना तो अजिबात आवडत नाही. परंतु विजया वाड सांगतात की गिरिजा कीर यांनी बाल साहित्याबद्दल खूप मोठं लिखाण केलेलं आहे, परंतु त्या लिखाणामध्ये नाविन्यता आहे, त्या लिखाणामध्ये विविधता आहे. ते लिखाण तोचतोपणाचा भाग कधीच झालेलं नाही. त्यांनी त्यांच्या ज्या बालनाटिका सांगितलेल्या आहेत की आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले, ह्या ज्या बालनाटिका आहेत त्या 9 ते 12 या वयोगटातल्या मुलांसाठी त्या गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार ह्या बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईची ही बालनाटके साथच घेतात. गिरिजा कीर यांनी बालकांसाठी नाटकं लिहिलेली आहेत. बऱ्याचदा बालक हा वर्ग इतर मोठ्या साहित्यिकांच्या नजरेमध्ये जरा दुर्लक्षितच असतो. फारसं कोणी बालकांच्या साहित्याबद्दल लिहित नाही, परंतु गिरिजा कीर यांनी मात्र जाणीवपूर्वक बालकांना समोर ठेवून त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या मनातल्या शंका या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी साहित्याची रचना केली असं विजया वाड यांना वाटतं.
मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं वॉशिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथं लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्या. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बरफ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू भाऊ विनय ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकाशी कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनांच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगातून रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरजाबाईच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पत्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. लेखिका विजया वाड यांना बाल साहित्यिका गिरजा कीर यांची बाल नाटकं खूप आवडतात. त्याच्यापैकी एक अत्यंत आवडलेलं त्यांचं एक बाल नाटक आहे एक अर्ज आहे बाप्पा. आता एक अर्ज आहे बाप्पा या नाटकामध्ये सुजाता आणि सदानंद यांच्या घरातली गोष्ट आहे. आपण पाहतो की बऱ्याचदा घरातली लहान लहान मुलं असतात, त्यांना आपण फारसं मोकळी देत नाही. त्यांना मनाला वाटेल त्या गोष्टी आपण करू देत नाही. त्यांच्यावर थोडक्यात आपण बंधनं घालतो. म्हणजेच बालकांच्या दृष्टिकोनातनं आई वडिलांची बॉसिंग आहे. बॉसिंग म्हणजे त्यांच्यावर हुकूमत गाजवणे. मग अशीच तक्रार जशी सुजाता आणि सदानंद यांची तक्रार आहे तशी बहुतांशी मुलांची तक्रार अशी असते की त्यांचे आई वडील त्यांना पाहिजे त्या गोष्टी करू देत नाही. मग आता त्यांना ही तक्रार करायची, पण नेमकी कोणाकडे करायची? मग त्यांनी मजेशीर एक अनुभव घेतलेला आहे की आपण असं करूया, एक तक्रार करूया आणि बाप्पाकडे तक्रार मांडूया आणि बाप्पा काय करेल, आपली तक्रार ऐकेल आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळतील. आता त्याची तक्रार काय आहे? मुलीला असं वाटते, छोट्या मुलीला, की आईप्रमाणे शिफॉनची साडी म्हणजे तलम रेशमी अशा प्रकारची सुंदर भरदारी साडी तिलाही नेसता आली पाहिजे. बर्फ का गोला खाता आला पाहिजे. भेळ खायला आजादी दिलीच पाहिजे. अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे आणि तशी ती तक्रार घेतात आणि तक्रार ती बाप्पा पुढे ठेवतात. त्याच्यामध्ये गमतीशीर विनोद, गमतीशीर संवाद पाहायला मिळतो. थोडक्यात या बाल नाटिकेतून बालकांच्या मनातल्या खिडक्या ह्या उघडलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्याही मनात काहीतरी चाललेलं असतं, त्यांचेही काही प्रश्न असतात, त्यांच्याही मनात काही भावना असतात ज्या त्यांना व्यक्त करायच्या असतात, पण व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म नसतो. म्हणून बाल साहित्यिका गिरजा कीर यांनी एक अर्ज आहे बाप्पा या बाल नाटिकेतून बालकांच्या मनातले भाव हे या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि म्हणून लेखिका विजया वाडना ही नाटिका खूप आवडते असं ते आपल्या समीक्षेनात सांगतात. आता आपण गिरजाबाईच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. बघा, गिरजा कीर यांनी फक्त बाल नाटिकच लिहिली आहेत असं आहे का? बघा, मी गिरजा कीर यांनी जे लिहिलेलं साहित्य ते साहित्य ठिकाणी लिहिलंय. त्यांनी बाल नाटिका काही लिहिल्या, काही चरित्र ग्रंथ लिहिले, काही कथा लिहिल्या आणि काही बाल कादंबरी लिहिल्या. आता आपण बाल नाटिकेचा अभ्यास केलेला आहे. पुढचा भाग आहे चरित्र ग्रंथ. मुलावर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी काही थोरा मोठ्यांची चरित्र लिहिलेली आहे, काही महामानवांची चरित्र लिहिलेली आहे. बघा, त्यामध्ये त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक याचा अर्थ सुकीर्तिमान, जिची कीर्ती ही सर्वत्र पसरलेली आहे अशी एक महान स्त्री. पुण्यश्लोक, सुकीर्तिमान अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, संत गाडगे महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले
अशा महामानवांची त्यांनी छोटी छोटी चरित्र ग्रंथ लिहिलेली आहेत. खरं तर या सगळ्याच महामानवांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. जर त्यांची चरित्र वाचून त्यांच्यासारखं आपल्याला करता आलं आणि आपण करण्याचा प्रयत्न केला तर तीच खऱ्या अर्थानं त्यांची स्मारक आहेत असं गिरजाकीर यांना वाटतं. असं समीक्षण डॉक्टर विजय वाड करतात. बघूया त्यांच्या चरित्र ग्रंथात त्यांनी काय काय मांडणी केलेली आहे. ताराबाई मोडक या त्याच्या अगोदरचा पॅरेग्राफ आहे की प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजाकीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं चरित्र लिहिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती की महात्मा फुले हे कर्ते समाजसुधारक आहेत. त्यांनी नुसतं मुलींच्या किंवा शिक्षणाच्या अनुषंगानं नुसती मांडणीच केली नाही, स्वतः त्यांनी ते काम केलेलं आहे. मुलींची पहिली शाळा काढली, लोकांच्या शिव्या शाप सहन केला, स्वतःच्या बायकोला पहिल्यांदा शिकवलं, तिला शिक्षिका बनवलं आणि त्यानंतर मुलींची शाळा काढून आज आपण पाहतोय की राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये मुलींच्या शाळा काढल्या. म्हणून आज मुली अगदी रिक्षाच्या ड्रायव्हर पासून विमानाच्या ड्रायव्हर पर्यंत, शाळेतल्या शिक्षिकेपासून मंत्रालयातल्या सचिवापर्यंत, अगदी तलाट्यापासून कलेक्टर पर्यंत आणि पोलीस कॉन्स्टेबल पासून एसटी पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून बाल साहित्यिका गिरजाकीर असं सांगतात की तुम्हा प्रत्येकीला ज्यांनी सुशिक्षित केलं त्या पित्याचं ऋण म्हणजे महात्मा फुल्यांचं ऋण तुम्हाला कधीही विसरता येणार नाही. हे महात्मा फुल्यांच्या चरित्रातनं त्यांनी सल्ला दिलेला आहे. ताराबाई मोडक या शिक्षण भरती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणे ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायच्या त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सरसरत्या रक्ताची तरुण मुलं पुढे यावेत हीच भूमिका त्यांनी मांडली आणि हेच अनुताईचं खरं स्मारक ठरेल असं गिरजाकीर यांना वाटतं. आता आपण महात्मा फुल्यांच्या चरित्रातनं त्यांनी लोकांना काय संदेश दिला पाहिला. त्यांच्यानंतर त्यांनी ताराबाई मोडक ज्या एक शिक्षण वृत्ती आहे, उपेक्षित वंचित शोषित माणसाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाचा प्रकाश जावा यासाठी काम करणाऱ्या ताराबाई मोडक असतील. खरं तर ताराबाई मोडक ह्या रत्नपारखी होत्या की कोणता माणूस कोणत्या कामाचा आहे त्याला कसं उचलावं हे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि याच ताराबाई मोडकचा वसा पुढे कोणी चालवला? अनुताई वाघ. अनुताई वाघ यांनी आदिवासी लोकांच्या शिक्षणासाठी जे काम केलेलं आहे त्याला भारतात तोड नाही व्हावा. की एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन तिथल्या मुलांना खरं तर शिक्षणाचा गंध नसताना, शिक्षणाची आवड नसताना, उलट शिक्षण देत असताना त्यांचा विरोध होत असताना देखील अत्यंत चालाक पद्धतीने, चौकस बुद्धीने त्या सर्वांना आपलंसं करणं आणि शिक्षणाचा विचार त्यांच्या मनात पटवून देणं हे अत्यंत महत्वाचं काम हे अनुताई वाघनं केलेलं आहे. हे त्यांच्या चरित्रातनं बाल साहित्यिका गिरजाकीर यांनी लिहिलं. आणि मग त्या काय म्हणतात की जर अनुताईची चळवळ पुढे नेण्यासाठी काही तरुण माणसं पुढे आले तर ते खऱ्या अर्थानं अनुताई वाघ यांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही त्यांना वाटतं. यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभुक्ती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत. त्यांनी महात्मा फुल्यांचे चरित्र लिहिलं, त्यांनी ताराबाई मोडकचं चरित्र लिहिलं, अनुताई वाघ यांचं चरित्र लिहिलं आणि त्याचबरोबर संत गाडगेबाबा म्हणजे महाराष्ट्रातलं एक चालतं बोलतं विद्यापीठ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अत्यंत नम्रपणे गाडगेबाबांच्या जीवनातली ही गोष्ट सांगतोय की गाडगेबाबा कुठल्याही शाळा महाविद्यालयात गेले नाही. गाडगेबाबाकडे कोणत्याही कॉलेजची विद्यापीठाची डिग्री नाही, परंतु आज गाडगेबाबाच्या नावाने विद्यापीठ उभं राहिलेलं आहे.
आपल्याकडे बऱ्याचदा एखादा बुवा बाबा महाराज व्हायला काय करावं लागतं, अंगावर भगवे कपडे घालावं लागतात, बुका भस्म लावावं लागतं, काहीतरी चमत्कार दाखवावं लागतात, मग लोक त्यांच्याकडे येतात. परंतु गाडगे महाराज असे आहेत, कोणत्याही चमत्काराशिवाय ते लोकात मिसळले, लोकांना त्यांनी आपलंसं केलं, लोकांच्या मनातले जे वाईट विचार आहेत ते कीर्तनाच्या माध्यमातून दूर केले आणि गावातली घाण दिवसा हातात झाडू घेऊन स्वतः साफ केले. बघा, जे गाडगे बाबा आयुष्यात कधीही कुठल्याही शाळा कॉलेजात गेले नाही, पण त्या गाडगे बाबांना शिक्षणाचं महत्व माहित होतं, म्हणून ते सगळ्यांना सांगायचे की अरे बाप्पांनो, गरजच पडली तर जेवणाचं ताट मोडा, पण मुलांना शाळेत घाला. गाडगे बाबांचा अत्यंत चांगला उपदेश आहे की जो अडाणी आहे त्याला ज्ञान द्या, जो घाबरलेला आहे त्याला आधार द्या, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, निराधाराला आसरा द्या, रोग्याला औषध द्या. आज आपण कोरोनाशी लढताना या गोष्टीचा अनुभव घेत आहोत आणि अनेक लोक भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, निराधाराला आसरा देण्याचं काम करत आहेत, जे काम गाडगे बाबांनी त्या काळात केलं. म्हणून गिरजाकीर यांच्या दृष्टीने गाडगे बाबा कसे आहेत, एक महान संत आहेत. त्यांचंही चरित्र त्यांनी लिहिलं. पुढं, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. त्यानंतर त्यांनी चरित्र लिहिलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं. खरं तर अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनात प्रचंड दुःख होतं, त्यांनी ते लिहिलंय. पती वारला, पुत्र वारला, सासरा वारला, घरातले 3 आप्त अत्यंत जवळचे वारले. अशा वेळेस एवढं प्रचंड दुःख डोक्यावरती असताना देखील दुःखाला काहीसं बाजूला सारून रयतेच्या सुखासाठी पांढऱ्या घोगडीवर बसून 29 वर्ष अत्यंत चांगलं राज्य जर कोणी केलं असेल तर ते अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. बघा, स्त्रिया कुठेही कमी नसतात. आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास पाहिला तर अनेक कर्तबगार स्त्रियांनी हा महाराष्ट्र आणि हा देश समृद्ध केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, इतिहासामध्ये जिजाऊनं शिवबा घडवला आणि शिवबाने महाराष्ट्र घडवला. ती जिजाऊ एक कर्तृत्वान स्त्री होती. महाराणी ताराबाई तिने औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल सम्राटालाही झुकवलं. त्याच पद्धतीने अहिल्याबाई होळकर यांनी पती, पुत्र आणि सासऱ्याच्या निधनानंतर देखील अत्यंत खंबीरपणे आपलं राज्य चालवलं आणि ते प्रजेच्या हितासाठी चालवलं, प्रजेच्या सुखासाठी चालवलं. त्यांच्या सुखासाठी जेवढं करता येईल तेवढं त्यांनी केलं. याशिवाय त्या दानधर्मही करायच्या. अशा अहिल्याबाई होळकर यांचं सुंदर चरित्र हे मुलावर संस्कार व्हावेत या अनुषंगाने लिहिलेले आहे. थोडक्यामध्ये गिरजाकीर यांनी जे जे चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामध्ये महात्मा फुल्यांपासून गाडगे बाबापासून ते अहिल्याबाई होळकरापर्यंत ही चरित्र जर लहान मुलांनी वाचली तर नक्कीच त्या चरित्रातून ते बोध घेतील आणि त्यांच्या मनावर एक चांगला संस्कार पेरला जाईल की ह्या महामानवाने त्या काळामध्ये समाजाचं देणं म्हणून जे काम केलेलं आहे ते काम आज आपल्याला थोडं का होईना करता आलं तर खूप बरं होईल. आणि तीच भूमिका ठेवून या गिरजाकीर या श्रेष्ठ असणाऱ्या बालसाहित्यिकीने साहित्य लेखन केलेलं आहे हे आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरजाबाईने बालासाठी विपुल कथाही लिहिल्या. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो कारण त्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो तब्बल 2000 पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो.
पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली, आता मी पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझी आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फूल फुलवणारा म्हाताऱ्या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची जपानी कथा घेऊन ठेवते. सुंदर स्वर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. तर मी तुम्हाला सांगितलं की गिरिजाबाईंनी बालनाटिका लिहिल्या, गिरिजाबाईंनी चरित्र ग्रंथ लिहिले, त्याचबरोबर गिरिजाबाईंनी कथा लिहिल्या. त्यांची तू सावित्र हो हे एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 8 कथा आहेत आणि त्याच्यातली गोष्ट एका माणसाची ही अत्यंत सुंदर आणि उद्बोधक कथा आहे. बघा, एक मधू नावाचा पोरगा आहे, त्याची आई आजारी आहे. त्याच्या आईच्या पोटात गाठी झाल्या असं डॉक्टर सांगतो. त्यासाठी ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केल्यानंतर त्या तुझ्या आईच्या पोटात त्या गाठी बाहेर काढता येतील आणि तुझी आई ठणठणीत बरी होईल, पण त्यासाठी खर्च येईल. मधू अतिशय गरीब आहे, मधूकडे पैसे नाही. मधूची तीव्र इच्छा आहे आईचं ऑपरेशन करायचं, म्हणून तो इच्छा नसताना देखील एक पाकिट मारतो. पाकिटात 2000 रुपये असतात, तर एक चिठ्ठी असते. चिठ्ठीत लिहिलं असतं की प्रिय आनंदा, मी तुला 2000 पाठवतोय. हे 2000 घे, आईचा औषधोपचार कर. मी येत नाही कारण मी आलो तो विनाकारण तिकिटाचे पैसे खर्च होतील, त्यापेक्षा तुला मी पैसे पाठवतो, तूच उपचार कर. ज्यावेळेस मधू ही चिठ्ठी वाचतो त्याला प्रचंड दुःख होतं. बघा, मधू एक संवेदनशील असा प्रकारचा पोरगा आहे. त्याने पाकिट मारलं चोरी करावी म्हणून नाही, त्याने पाकिट मारलं फक्त आपल्या आईला आजारपणातून बरं करण्यासाठी. पण जेव्हा त्याला कळतं की याच्यातले जे पैसे आहेत एका आईच्या आजारपणाच्या दुरुस्तीसाठी आहेत, तेव्हा त्याला प्रचंड वाईट वाटतं. आपल्या केलेल्या कृत्याबद्दल त्याला पश्चाताप होतो आणि त्या चिठ्ठीच्या खाली जो पत्ता असतो त्या पत्त्याला धुंडाळत धुंडाळत मधू त्याच्या घरी जातो आणि पैसे परत करून सगळी हकीकत सांगतो. तेव्हा तो माणूस पैसे परत घेत नाही, उलट मधूला ते पैसे परत देतो आणि सांगतो की माझी आई गेल्याची तार आजच मला मिळालेली आहे. आता या पैशाचं मला काहीच काम नाही. यापेक्षा तुझ्या आईचा उपचार जर झाला आणि तुझी आई बरी झाली तर मला माझी आई बरी झाल्यासारखं वाटेल, असं तो म्हणतो. बघा किती माणुसकीचं दर्शन येतो. म्हणजे कथा, कादंबऱ्या, चरित्र केवळ वाचायचे नसतात, तर त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचं असते. जर आयुष्यात एखाद्याची अडचण दूर करण्यासाठी तुम्ही थोडेसे उपयोगी ठरला तर त्याच्यापेक्षा दुसरा मोठा कोणताच आनंद नाही. लक्षात घ्या, या कथेतून हेच शिकायला मिळतं की बाबा तुझी आई बरी झाली तरी ती मला माझी आई बरी झाल्यासारखं वाटेल. हा मनाचा मोठेपणा ठेवणारा एक माणूस आणि स्वतःची चूक कबूल करणारा संवेदनशील मधू, ही दोन्ही पात्र खूप खूप महत्वाचे आहेत. हे सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. याच्यानंतर शेवटचा घटक आहे बाल कादंबरी. हे कथेच्या पुढे पाहू. गिरिजाबाईचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महा चळवळ्या वळवळ्या बघावा तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बाल वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. गिरिजा कीड यांनी नाटिका लिहिल्या बालकांसाठी, चरित्र ग्रंथ लिहिले, कथाही सुंदर सुंदर लिहिल्या, त्याचबरोबर बाल कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यातली झंप्या दी ग्रेट याच्यामधला चळवळ्या वळवळ्या झंप्या हा बाल वाचकांना आवडतो, तो त्यांचा लाडका होतो, ही या ठिकाणी आहे. आणि दुसरी एक बाल कादंबरी आहे एड बंबू डब्बू. ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा असतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वाम बुक्षी घेत असताना त्यावेळी आईने व्याहांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दाचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाईच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. शेवटची कादंबरी, त्या कादंबरीमधला एड बंबू डब्बू ही आहे की लहान मूल म्हणजे जे लहान मूल असतं त्याला असं वाटतं की आपण आईचा लाडका व्हावा, आईने आपल्यावर खूप प्रेम करावं, आपल्याला खूप आईनं आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी कराव्या.
हा ढबू जो असतो तो आईला उगाच त्रास देतो. त्यांनी फार सुंदर प्रसंग सांगितलेला आहे की या ढबूच्या ताईचा साखरपुडा असतो, घरात मिठाई केलेली असते, काही गरीब मुलं येतात तो प्रसंग पाहून किंवा ते समारंभ पाहून आणि ती मिठाई मागू लागतात. ढबू त्यांना नाही नाही म्हणतो. त्यावेळेस या ढबूची आई त्या ढबूंना सांगते की तसं नाही, तुकडा तुकडा करून दे, म्हणजे थोडं थोडं का होईना त्यांना दे, कोणाला दुःखी करू नये, सर्वावर प्रेम करावं. आणि हा विचार ढबूच्या पक्का मनात दिसतो की थोडं थोडं लोकांना द्यायचं. पण सगळे दुपारी झोपलेले असतात, ढबू मात्र जागा असतो. या ढबूच्या आईनं व्याह्यासाठी जी मिठाई आणलेली असते ते मिठाईचं पुरं ताटच्या ताट ढबू गरीबाला वाटून टाकतो. कारण त्याच्या मनावर पक्का संस्कार काय झालेला आहे की कोणी जर मागायला आलं तर त्याला नाही म्हणायचं नाही, त्याला थोडस द्यायचं. खरं तर हा विनोदाचा भाग आहे. खरं ते ताट व्यायसाठी होतं, ती मिठाई व्यायसाठी होती, ती मिठाई गरिबांना वाटण्यासाठी नव्हती. परंतु या ढबूला हे मात्र कळालं नाही, फक्त त्याला त्याच्या आईचा तो एक संस्काराचा भाग कळाला होता की आपल्याकडे जर एखादी वस्तू असेल, आपल्याकडे एखादा पदार्थ असेल आणि जर कोणी गरजू ते मागत असतील तर आपण त्याला ते दिलं पाहिजे. हा महत्वाचा भाग या ठिकाणी. एकंदरीत बाल साहित्यिका गिरिजा कीर यांनी बालकांच्या संस्कार मनावर बिंबवणारं साहित्य लिहिलं. बघा, लहान मुलं हे मातीच्या गोळा असतात, त्यांच्यावर आपण जसा संस्कार करू तसे घडत जातात. म्हणून लहानपणी जर त्यांना चांगली पुस्तकं, चांगल्या कथा, चांगल्या कादंबऱ्या, चांगले चरित्र ग्रंथ वाचायला मिळाले तर नक्कीच त्यांच्यात एक चांगला नागरिक घडू शकेल. आणि ते घडवण्याचं काम हे बाल साहित्यिका गिरिजा कीर यांनी केल्याचं विजया वाड या आपल्या समीक्षणातून सांगतात. याचाच अर्थ विजया वाड या प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यिकांना बाल साहित्यिका गिरिजा कीर यांचं साहित्य मनापासून आवडतं, कारण ते साहित्य हे संस्कारशील साहित्य आहे. त्या साहित्याचा बालमनावर अतिशय चांगला परिणाम होणार आहे आणि हे बालक भविष्यामध्ये चांगले गुण त्या सगळ्या साहित्यातून घेऊन आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये स्वतःला एक चांगला माणूस म्हणून सिद्ध करणार आहेत. आणि म्हणूनच बाल साहित्य गिरिजा कीर यांच्या साहित्याचा गौरव करून नुसत्या विजयावाड थांबत नाही, तर त्यांना मानाचा मुजरा करतात. असं साहित्य आपणही वाचलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांना या पाठ मधनं एक उद्बोधन करतो की आपणही संस्कारशील चरित्र ग्रंथ पुस्तकं वाचा, कारण पुस्तकं ही माणसांची मस्तकं घडवतात आणि जी मस्तकं घडलेली असतात ती मस्तकं कुणाची हस्तक होत नाहीत आणि जी मस्तकं कुणाची हस्तक होत नाहीत त्याच्या पुढे सारं जग नतमस्तक होत असतं. म्हणून जगाला नतमस्तक करण्याची विद्वत्ता, ज्ञान आमच्या डोक्यात यावं असं वाटत असेल तर चांगली चांगली ग्रंथ आपण वाचली पाहिजे. हा एक जरी विचार या पाठातून आपण घेतला आणि एखादं सुंदर चरित्र आपण वाचलं तर नक्कीच तुमच्याही आयुष्याचं कल्याण होईल असं मला वाटतं. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.